कल्याणमध्ये शिवसेना भाजप तणाव वाढणार। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांचा भाजपला इशारा। कल्याणमध्ये भाजपकडून बंडखोरीचं वातावरण। तो येतोय घराणेशाहीला सर्वसामान्यांची ताकद दाखवायला, अशा आशयाचे नवी मुंबईमध्ये झळकले बॅनर्स। गणेश नाईक यांना थेट आव्हान देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा। मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांची अकलूज येथील मवियाच्या मेळाव्याला हजेरी। विजयसिंह मोहिते पाटील यांची घेतली भेट। अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीला मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता। अनिल देशमुख यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला। सलील पर्यायी मतदारसंघाच्या शोधात असल्यामुळे ठाकरेंसोबतची भेट महत्त्वाची। कर्जात बुडत असताना आता महाराष्ट्राच्या जमिनीचा सातबारा अदानींच्या नावावर करण्याचा घाट घातलाय। वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात। 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुका होऊ शकतात। शरद पवार यांनी भाकीत वर्तवलं। कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या केल्या सूचना। मी जाहीर सांगतो, मराठ्यांना सोडून महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करणं अशक्य। मनोज जरांगे यांचा सरकारला पुन्हा इशारा। कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता। ठाकरे गटाच्या इंद्रजित गुजर यांचा बॅनरबाजीमधून मतदारसंघावर दावा। धाराशिवमधील रस्त्यांची कामं करण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून 42 कोटी 49 लाख मंजूर। खासदार ओमराजे निंबाळकर यांची माहिती। या देशाचं व्यवस्थापनच सध्या अदानी चालवत आहेत। अनेक ठिकाणी अदानी दिसतात। संजय राऊतांची भाजपसह सरकारवर जोरदार टीका। मेट्रोचं लोकार्पण पुढे ढकलल्यामुळे काही लोक छाती बडवत होते। त्यांनी कधी एक पिलर बांधला नाही। आधी कामं करा आणि नंतर छात्या बडवत रहा। फडणवीसांचा मवियावर घणाघात। प्रणिती शिंदे यांनी आपलं अज्ञान तपासावं, त्यांचे आरोप हास्यास्पद। खासदार आहात, जबाबदारीने वागा। भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा पलटवार।